अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, अक्षरलेणी या साहित्यविषयक कार्यक्रमात आपण कविता वाचन, कथा, ललित लेख आणि असे अनेक साहित्याचे रंग ऐकत असतो. आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत कविता सोनटक्के यांनी सादर केलेल्या कथा. त्यातल्या पहिल्या कथेचं नाव आहे बाप. ऐकूयात. नमस्कार, मी कविता नामदेव सोनटक्के काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळवाडी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. आजोबांना 45 एकर जमीन होती. त्यांना 3 मुले झाली. प्रत्येकाच्या वाट्याला 15-15 एकर जमीन आली. त्याचप्रमाणे आबांच्याही वाट्याला 15 एकर जमीन आली. आबांचे सगळे भाऊबंद सुखात आनंदात होते, कारण प्रत्येकाला 2 मुले आणि 1 मुलगी असा प्रत्येकाचा सुखी संसार होता. त्याचप्रमाणे आबांच्या नशिबी मात्र मुलाच्या अपेक्षेनं एकापाठोपाठ एक अशा 5 मुली झाल्या. आणि 5व्या मुलीच्या जन्माच्या वेळी मात्र बैलपोळ्याचा सण जवळ आला होता. देवाला फोडण्यासाठी आणलेले सगळेच्या सगळे नारळ आबानं घराच्या उंबरठ्यावर फोडले आणि आपला राग व्यक्त केला. तेवढ्यात आबाला कुणीतरी सल्ला दिला की तुम्हाला जर मुलगा हवा असेल, वंशाला दिवा हवा असेल तर तुम्ही दुसरं लग्न करा. आणि आबांनाही ते म्हणणं पटलं. आबांनी दुसरं लग्न केलं आणि आबाच्या वंशाला दिवा लागला. आबाला पुत्रप्राप्ती झाली. आबाचं गाऱ्हाणं देवानं ऐकलं आणि मुलगा झाला म्हणून आबानं सगळ्या गावभर पेढे वाटले आणि आपला आनंद व्यक्त केला. आबांच्या पहिल्या पत्नीचं नाव शांताबाई तर दुसऱ्या पत्नीचं नाव संगीताबाई असं होतं. आबांच्या दोन्ही पत्नी सुखात आनंदात संसार करत होत्या. पण एकापाठोपाठ एका मुलीचं शिक्षण, लग्नामध्ये हुंडा देऊन लग्न करणं, पाहुण्यांचा मान सन्मान करणं आणि लग्नानंतर मुलींची बाळंतपणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आबा हळूहळू कर्जबाजारी होऊ लागले. आणि 3 मुलींच्या लग्नानंतर मात्र आबांच्या संसाराला उतरती कळा येऊ लागली आणि हळूहळू कर्जाचा डोंगर वाढतच गेला. आणि आबांच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. आबांच्या दोन्ही पत्नी शेतात काम करत होत्या आणि पहिली पत्नी शांताबाई तब्येत बरी नाही म्हणून शेतातून घराकडे निघाली. रस्त्यामध्ये ओढा होता. तो ओढा तिने कसाबसा पार केला आणि ओढ्याच्या पलीकडे गेली आणि अचानक चक्कर येऊन खाली पडली. तेवढ्यात एक शेजारी घराकडून शेताकडे निघाली होती. तिनं पाहिलं, आवाज दिला, शांताबाई, ओ बाई. पण शांताबाईनं हू नाही की चू नाही केलं. शेजारणीनं इकडे तिकडे पाहिलं पण तिला कुणीच दिसलं नाही. म्हणून तिनं एकटीनंच ओढत फरफटत शांताबाईला घरापर्यंत आणलं आणि ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली. आणि जो तो शांताबाईला पाहायला येऊ लागला आणि हळहळू लागला. तेवढ्यात त्या गर्दीतून एक गृहस्थ पुढे आला आणि म्हणाला, तरी मी बऱ्याच वेळा सांगत असतो की त्या ओढ्यापासून येताना जपून येत जा. त्या ओढ्यापाशी भूत आहे. आणि शांताबाईला नक्कीच भूतानं झपाटलं असणार. पण शांताबाईला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांचं अर्ध शरीर निकामी झालं होतं. म्हणजे त्यांना अर्धांगवायू झाला होता. आणि शांताबाईला एका हातानं आणि एका पायानं काहीच करता येत नव्हतं. तरीही त्या तसंच धडपडत एका हाताने आणि एका पायाने फरफटत काम करत होत्या. त्यांना वाटायचं, आपलं जगून तरी काय उपयोग आहे. पण देवानं आपल्या पदरी 5 मुली दिल्यात आणि आपल्या माघारी आपल्या मुलींचं कसं होणार. आणि त्यावेळी त्यांच्या 2 मुली बिना लग्नाच्या होत्या. त्या मुलींनी सकाळी लवकर उठावं, स्वतःचं आवरावं, आईला कशीबशी अंघोळ घालावी आणि धावत पळत शाळेत जावं. दुपारच्या सुट्टीत शाळेतून घरी यावं, आईची वेडीवाकडी वेणी घालावी, 2 घास आपल्या पोटात ढकलावेत आणि धावत पळत शाळेत जावं. आपल्या मुलींचा हा दिनक्रम पाहून त्या आईला फार वाईट वाटायचं. आपल्यामुळे आपल्या मुलींची आबाळ होते म्हणून ती मनातून खचून चालली होती आणि ती आजारी पडली. एकदा तर ती अंथरुणाला खिळून राहिली. तिने अन्नपाणी सोडलं. पै पाहुणे जमा झालेले की बाळी जमा झाल्या. शांताबाईनं खुनेनंच आपल्या नवऱ्याला जवळ बोलावले. हाताची 5 बोटे वर केली. त्यातलं एकच बोट वर ठेवलं आणि 4 बोटे खाली केली. ज्याची त्याला खून पटली आणि आबाने होकारार्थी मान हलवली. शांताबाईच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तेवढ्यात मुलींनी विचारलं, आबा काय म्हणते आई. आबा म्हणाले, तुमच्या आईला मी एक वचन दिलंय. त्या वचनाची ती मला आठवण करून देते. वचन? कोणतं वचन? कुठलं वचन? कोणतं वचन दिलंय आबा तुम्ही आईला.
आबा म्हणाले, ज्यावेळी तुमची आई चांगली होती ना, त्यावेळी आपली ही बारकी आहे ना, तिचे सर घरी आले होते आणि ते तुझ्या आईला सांगत होते की ही तुमची मुलगी खूप हुशार आहे, तिला तुम्ही खूप शिकवा आणि तिला स्वतःच्या पायावर उभी करा. एक दिवस ती तुमचं नाव नक्कीच मोठं करील. आणि त्यावेळी तुमची आई मला म्हणाली, उभ्या आयुष्यात मी तुमच्याकडं कधीच आणि काहीच मागितलं नाही, एखादा दागिना मागितला नाही की नवीन लुगडं मागितलं नाही, पर आता मागते, मी गेल्यानंतर माझ्या पोरींना अंतर देऊ नका आणि आपल्या बारकीला तेवढं शिकवा. आणि या वचनाची ती मला आठवण करून देत होती, म्हणून मी मान हलवली. त्यांचं हे बोलणं ऐकून पोरींना गहिवरून आलं. आपल्या बापाने आपल्या आईला वचन दिलंय, पण त्या वचनाची तो पूर्तता करू शकेन का? कारण आपल्या बापाची परिस्थिती अशी. तोही दिवस गेला आणि दुसरा दिवस उजाडला. 7 जानेवारी तारीख होती. संक्रांत अगदी 7 दिवसांवर येऊन ठेपली होती. सोमवारचा दिवस होता आणि त्या दिवशी पहाटेच्या वेळी त्या आईनं या जगाचा निरोप घेतला. ती आई हे जग सोडून गेली. लेकींनी आई ग म्हणून हंबरडा फोडला. त्यांना आभाळ फाटल्यासारखं झालं. धरणी माय जागा देईना असं झालं. कारण ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेली आई परत कधीच दिसत नाही. अहो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ती आई हे जग सोडून गेली. आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटले पार. मावळला धार आईचा, मावळला धार. खेळविले तू तुझ्या कुशीत, वात्सल्याच्या प्रेम भरात. आई दिसेना घरी ना दारी, आस कशी धरणार आईचा. मावळला धार आईचा, मावळला धार. तुझ्या प्रीतीचे स्वप्न पडले, उचक्यांचे काहूर उठले. आई आई हाका मारी, परतुनी कधी येणार आईचा. मावळला धार आईचा, मावळला धार. ती आई हे जग सोडून गेली आणि मुलींनी आपल्या आईचे सगळे विधी पार पाडले व त्या सासरी जायला निघाल्या. मुलींनी हळहळ व्यक्त केली. त्यावेळी काठी टेकवत त्या गर्दीतून त्यांची आजी पुढे आली. नातींच्या तोंडावरून हात फिरवला व म्हणाली, पोरींनो रडू नका ग. अगं तुमच्या आईच्या जीवनाचं सोनं झालं, कारण तुमच्या आईला अहेवपणी मरण आलं, अहेवपणी मरण आलं. मुली आपापल्या सासरी गेल्या आणि काही दिवसानंतर आबांनी आपल्या 4 नंबरच्या मुलीचं लग्न करून टाकलं आणि आता राहिली फक्त एक मुलगी. आई वारली त्यावेळी ती मुलगी 7वीला होती. आई वारली जानेवारीमध्ये आणि मार्च एप्रिलमध्ये तिची 7वीची बोर्डाची परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये तिचा तालुक्यातून पहिला नंबर आला. म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने तिला गळ्यातलं सोन्याचं बदाम बक्षीस म्हणून दिलं. त्यावेळी तिच्या वडिलांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर 10वीची बोर्डाची परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये सुद्धा तिचा प्रथम क्रमांक आला. त्यावेळी सुद्धा तिला बक्षीस मिळालं. तिच्या वडिलांचाही सत्कार करण्यात आला. पण 10वी नंतर गावात शाळेची सुविधा नव्हती. म्हणून त्या बापाला प्रश्न पडला की आपण तर आपल्या पत्नीला वचन दिलंय, पण त्या वचनाची मी पूर्तता करू शकेन का? म्हणून त्या बापाने इकडे तिकडे चौकशी केली आणि तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा होती. म्हणून त्या बापाने आपल्या मुलीला हॉस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेतला. हॉस्टेलची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि तो बाप आपल्या मुलीला घेऊन हॉस्टेलला गेला. ती मुलगी हॉस्टेलच्या रूममध्ये गेली, पण रूममध्ये बसून ती मुलगी रडत होती. कारण तिला वाटलं आपल्याला रडताना आपल्या बापानं पाहिलं तर बापाला वाईट वाटल, म्हणून ती हॉस्टेलमध्ये बसून रडत होती.
पण त्याच वेळी हॉस्टेलच्या दारात बसून तो बाप ढसाढसा रडत होता. कारण त्या बापाला वाटलं आपल्याला रडताना आपल्या मुलीनं पाहिलं तर आपल्या मुलीला वाईट वाटल, म्हणून हॉस्टेलच्या दारात बसून तो बाप रडत होता. आणि आपल्या पदरी जास्त मुली आहेत म्हणून त्या बापानं आपल्या मुलीला कधीच कुणाच्या दारात पाठवलं नव्हतं, की कधी मामाच्या गावी सुद्धा पाठवलं नव्हतं. कारण त्या बापाला वाटलं की मुलींना जर कुणाच्या दारात पाठवलं तर लोक म्हणतील की जास्त मुली आहेत आणि सांभाळणं जड झालंय, म्हणून त्याच्या दारात मुली पाठवतोय. पण त्या बापानं प्रत्येक मुलीला इमानदारीने आणि स्वाभिमानाने वाढवलं होतं आणि तेच गुण त्यांनी आपल्या मुलींच्या अंगी सुद्धा रुजवले होते. कारण प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो आणि प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही आसमानी परी असते, आसमानी परी असते. त्यानंतर 11वी 12वीला तिला चांगले मार्क मिळाले व पहिल्याच प्रयत्नात तिचा DEDला नंबर लागला आणि DEDला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्याच वेळी CETची परीक्षा आली व पहिल्याच प्रयत्नात ती मुलगी नोकरीला लागली. त्या बापाला फार आनंद झाला. त्या बापानं गावभर पेढे वाटले की माझी मुलगी नोकरीला लागली, माझी मुलगी नोकरीला लागली. आणि नोकरीला लागल्याच्या नंतर सुद्धा त्या नवीन ठिकाणी आपल्या मुलीसाठी तो बाप शाळेच्या दारात बसून राहिला काही दिवस आणि स्वतः मात्र उपाशी राहिला. पण मुलीला पोटभर खाऊ घातलं. कारण एवढे दिवस बाहेरचं घेऊन खाणं एवढी त्या बापाची ऐपत नव्हती, म्हणून तो स्वतः उपाशी राहिला. काही दिवसानंतर त्या बापानं आपल्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण त्या बापाला वाटलं नोकरीवाली मुलगी एवढ्या दिवस घरात ठेवली तर लोक म्हणतील मुलीचा पगार येतोय, म्हणून बाप तिचं लग्न करत नाही आणि लोकांचं हे बोलणं नकोय मला, म्हणून त्या बापानं मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मुलींच्या वेळी मात्र त्या बापानं कित्येकांचे उंबरठे झिजवले होते, पण या मुलीच्या लग्नाच्या वेळी मात्र कित्येकांनी त्या मुलीच्या बापाच्या घरचे उंबरठे झिजवले. कारण त्यांची मुलगी नोकरीला होती. एक नोकरीवाला मुलगा पाहून बापानं आपल्या मुलीचं लग्न ठरवलं आणि तो बाप आनंदानं जणू उड्या मारत होता आणि सर्वांना सांगत होता माझ्या शेवटच्या मुलीचं लग्न आहे, माझी मुलगी नोकरीला आहे आणि मला जावई सुद्धा नोकरीवाला मिळालाय. पण लग्नाच्या दिवशी मात्र तो बाप शांत शांत होता. त्या बापानं आपल्या मुलीला बारीक सारीक गोष्टीपासून अगदी सगळ्या वस्तू दिल्या होत्या, पण लग्नाच्या दिवशी मात्र तो बाप शांत शांत होता. लग्न घटिका समीप आली आणि त्या बापाच्या डोळ्यासमोरून आपल्या मुलीचं बालपण तरळून गेलं. तेवढ्यात त्या बापाच्या कानावर शब्द पडले, सोहळा थाटला विवाह मंडपी, हर्षला पिता तो आपुल्या अंतरी, सोहळा थाटला विवाह मंडपी, अश्रू हे वाहती आईच्या नयनी, हुंदका दाटतो पित्याच्या वदनी. हे ऐकताच तो बाप भानावर आला. त्यानं जड अंतःकरणानं आपल्या मुलीची पाठवणी केली आणि त्या बापाला वाटलं आपण काही दिवस शांत राहावं. पण तेवढ्यात एक वेगळीच समस्या त्या बापाच्या पुढं आ वासून उभा होती. कारण त्यावेळी त्या बापाची दोन्ही मुलं लग्नायोग्य झाली होती आणि मुलीच्या घरचे म्हणत होते की आम्हाला नोकरदार मुलगा हवाय. त्या बापाचा एकही मुलगा अजून नोकरीला नव्हता. छोटा मुलगा बापाला शेतीच्या कामात मदत व्हावी म्हणून शिक्षण अर्धवट सोडून शेती करत होता आणि दुसरा मुलगा MPSCचा अभ्यास करत होता, पण तो अजून नोकरीला नव्हता. पण आयुष्यभर झटणारा, झुंजणारा, झगडणारा निर्व्यसनी बाप यावेळी मात्र निष्क्रियपणे आणि निर्विकारपणे आभाळाकडे पाहत उभा होता, आभाळाकडे पाहत उभा होता आणि उभाच होता. धन्यवाद. माझ्या कथेचं नाव आहे व्यसनाचा विळखा. माझी कथा ही काल्पनिक आहे. तिचा कुणाच्या जीवनाशी काहीही संबंध नाही आणि असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. काशीबाई नुकतंच लग्न होऊन सासरी नांदायला आली होती. सासरचं सुख पाहून तर ती अगदी हरखून गेली होती. सासरी जीवापाड जपणारा तिचा नवरा आणि वयस्कर सासू सासरे एवढंच तिचं कुटुंब होतं. सासू सासरेही तिला फार जीव लावायचे आणि काशीबाई ही 4 चौघीत उठून दिसणारी, हुशार आणि 8वीपर्यंत शाळा शिकलेली होती. शाळेत ती फार हुशार होती, पण वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि
वडिलांनी तिचं सखारामशी लग्न करून दिलं. पण तिचे सासरी होणारे लाड बघून वडीलही मनोमन सुखावले होते. काशीबाईचे नव्याचे 9 दिवस संपत आले. आता तिची सासू काशीबाईला हळूहळू आपल्यासोबत रानात घेऊन जाऊ लागली. शेजारनी सखूबाईच्या सुनाचं कौतुक करत होत्या, पण अधूनमधून काहीतरी कुजबुजत होत्या. आणि सखूबाई खमकी म्हातारी होती. तिला वाटायचं शेजारनी माझ्या सुनाला काही बाई सांगत्याल म्हणून म्हातारी सुनाला एकटीला सोडतच नव्हती आणि कुणाच्या घरी जाऊ बी देत नव्हती आणि कुणाला घरी बी येऊ देत नव्हती. तरी बी म्हातारीची नजर चुकून एक शेजारीन साखर उसने नेण्यासाठी हातात चहाचा कप घेऊन आली. खाली बसली. तिनं आवाज दिला, सुनबाई, ए सुनबाई. आणि म्हातारीच्या सुनाला म्हणाली, मला वाईट जरा चहा प्यायचा होता ग, पण साखरच संपली बघ. अगं असं कर, जरा एवढा कपभर साखर तरी दे. पण म्या काय म्हणते, म्हातारी कुठं दिसत नाही गावाबिवाला तर गेली नाही ना. आणि तेवढ्यात म्हातारीचा आवाज आला. म्हातारी अजून जित्ती हाय. म्हातारीचा आवाज आल्याबरोबर शेजारीन चहाचा कप तसाच ठेवून निघून गेली. म्हातारी म्हणली, अगं तुझा कप तरी घेऊन जा की. असं म्हणून म्हातारीनं तो कप असा भिरकावला की त्याचं तुकडं कुठं पडलं हे म्हातारीला बी दिसलं नाही. म्हातारी आपल्या घराच्या अंगणात उभी राहिली आणि मोठ्यानं म्हणाली, आजपासनं म्या घरी नसताना माझ्या दाराकडं आणि माझ्या सुनकडं कुणी डोकून जरी बघितलं तरी एकेकाचं डोळं काढून हातात देईल. हां, सखूबाई म्हणतात मला बी. कारण म्हातारी होती तशीच खमकी. अख्ख्या पंचक्रोशीत भांडणात म्हातारीचा हात कुणी धरू शकत नव्हतं. म्हणून म्हातारीच्या वाट्याला कोण जात बी नव्हतं आणि म्हातारीच्या घराकडं बी कुणी जात नव्हतं. एके दिवशी म्हातारी अचानक आजारी पडली आणि तिला घेऊन सखाराम तालुक्याच्या दवाखान्यात गेला. तेवढ्यात त्या दिवशी अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायला ती शेजारीन आली आणि काशीबाईला म्हणाली, अगं तुझी ती म्हातारी लय बेकार आहे बघ. आता तू नवीन पोरगी, तुला बी वाटत असेल की म्या आयाबायात गप्पा माराव्यात, हिंडावं फिरावं आणि नवीन नवरीला कोण शेतात नेतंय होय. अगं तुला म्हणून सांगते, कुणाला काय म्हणू नगस, पर तुझ्या सासूबाईकडं लय डाग आहे ती बघ. आणि तुला तर 2च पळ्या घातल्या होय. अगं म्हातारीकडं पैसा बी लय हाय. अन होय ग, तुझा नवरा आता पितो बितो का. नाही, म्या काय म्हणलं, अगं लग्नाच्या आधी तो लय पित होता, त्याचं लगीनच होत नव्हतं बघ. पर म्या म्हणते, अगं तू एवढी देखणी हाय, तुझ्या बानं तुला इथं दिलंच कसं ग. अगं माझ्या घरी बक्कळ जमीन हाय, माझा पोरगा राजबिंडा हाय. पण अगं बघ की तुझी बहीण, तुझ्या नात्यात कोणी पोरगी बिरगी असेल तर हां, पर पोरगी बी तुझ्यासारखीच देखणी पाहिजे बरं, बघ बरं. असं म्हणून म्हातारी शेजारी निघून गेली. तिनं तोंडाचा पट्टा आल्यापासनं जो चालू केला होता तो जाईस तर बंदच केला नाही. काशीबाई काहीतरी बोलायचं सोडून नुसती ऐकतच होती, कारण शेजारणीनं तिला काय बोलायला चान्सच दिला नाही. झालं असेच काही दिवस निघून गेले, पण काशीबाईच्या मनात मात्र शेजारणीचे विचार येत होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर काशीबाईला मुलगा झाला. मुलाचं कोड कौतुक होत होतं. तो दिसायला त्याच्या आईसारखाच होता. पहिला मुलगा झाला म्हणून मित्रांनी सखारामला पार्टी मागितली आणि पार्टीत आमच्यासोबत तुला बी घ्यावी लागल म्हणून आग्रह केला. आणि त्या दिवशी सखाराम थोडी प्यायला. तसा तो लग्नाच्या आधीपासूनच कधीमधी घेत होता. पर म्हातारीनं त्याला बजावलं होतं की तुला दारू बिरू पिला नाहीस तरच तुझं लगीन होईल म्हणून. त्यानं काही दिवस सोडली होती आणि आता तो मित्रांसोबत कधीमधी घेत होता. पण काशीबाई मात्र मनातून बिथरली होती. तिला आता शेजारणीचं म्हणणं खरं वाटत होतं. ती आपल्या नवऱ्याला समजावून सांगत होती, पण तो ऐकत नव्हता. कधीमधीचं रूपांतर आता रोजमध्येच झालं. काही दिवसानंतर त्याला दुसरी मुलगी झाली. तो आता 2 लेकरांचा बाप झाला होता. पण आता व्यसन काही केल्यास सुटत नव्हतं. उलट आता मारझोड करायला त्यानं सुरुवात केली आणि माहेराकडून पैसे आण अशी मागणीही होऊ लागली. एके दिवशी सखाराम सकाळीच घराबाहेर पडला. काशीबाईनं मुलांचं आवरलं. मुलं शाळेत गेली. काशीबाई शेतात गेली. सखारामच्या अशा वागण्यानं म्हातारीनं 15 दिवसापूर्वीच आपली वेगळी चूल मांडली होती. काशीबाईनं दिवसभर शेतात काम केलं. सायंकाळी घरी आली. लेकरं आई आई म्हणून तिला बिलगली आणि विचारू लागली, आई बाबा कधी येणार आहेत ग. अगं मला खूप भीती वाटते त्यांची, जर ते पिऊन आले तर मारतील. काशीबाईनं लेकरांना जवळ घेतलं, मायेनं कुरवाळलं. पण दिवसभराच्या
थकव्यानं आणि पोटात अन्नाचा कणही नसल्यानं काशीबाईला ग्लानी आली आणि ती तिथेच आडवी झाली. लेकरं आई आई म्हणून रडू लागली. आईला उठवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती काही उठली नाही. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. दिवसभर बेपत्ता असलेला सखाराम नशेतच घरी आला. धाडकन लाथेनच दरवाजा उघडला आणि पोरांना ओरडला, तुमची आय काय मेली आहे असं रडता. पोरं घाबरली. तो घरातच पोरांच्या मागं पळू लागला. पोरांनाही मारलं आणि बायकोच्या पाठीत लाथ मारली. ती कळवळून ओरडली, जागी झाली. परत लेकरांना जवळ घेतलं. लेकरं रडत होती. तिनं कसा बसा स्वयंपाक केला. तोपर्यंत तोल सावरत सखाराम पलंगावर आडवा झाला. काशीबाईनं लेकरांना खाऊ घातलं आणि नवऱ्याला उठवलं. म्हणाली, आव म्या बी सकाळपासनं अन्नाचा शीत बी तोंडात टाकला नाही, पर म्या काय म्हणते, जरा खाऊन घेऊया. तिनं जेवणाचं ताट वाढून घेतलं. सखाराम उठला आणि वाढलेलं ताट तसंच भिरकावून लावलं आणि पुन्हा पलंगावर आडवा झाला. काशीबाईनं तसंच अंग टाकलं. झोप येत नव्हती म्हणून पोरांसाठी आणलेल्या बिस्किट पुड्यातले 2 बिस्किट तिनं खाल्ले आणि घटाघटा पाणी प्यायली आणि धरणीला अंग टाकलं. ती सकाळी लवकर उठली. पोरांचं आवरलं आणि नवऱ्याला म्हणाली, आव आपण आपल्या लेकरासाठी हाडाचं काढं करू, रक्ताचं पाणी करू, पण आपल्या लेकरासनी शिकू. तुम्ही फक्त हे व्यसन तेवढं सोडा. पण त्यानं आता कितीही प्रयत्न केले तरी आता व्यसनच त्याला सोडत नव्हतं आणि आता हे रोजचंच झालं होतं. आपल्या नवऱ्यानं दारू सोडावी म्हणून काशीबाई देवाला नवस करू लागली. उपाशी तपाशी राहून दिवस ढकलू लागली. एके दिवशी तिनं गुरुवारचा उपास धरला होता. दिवसभर शेतात काम, संध्याकाळी देवीची पूजा मांडली आणि गोडधोड जेवायला बनवलं. पूजा झाल्याशिवाय खायचं नाही असं लेकरांना बजावलं. लेकरू खूप खुश होती. आज आईनं चांगला स्वयंपाक बनवलाय. आज आपल्याला खूप दिवसानंतर चांगलं आणि पोटभर खायला मिळणार म्हणून लेकरं आनंदानं नाचत होती. तेवढ्यात खाडकन दार वाजलं. सखाराम आला. नीट चालता येत नव्हतं. कसा बसा तोल सांभाळून आत आला आणि पूजेचं साहित्य पाहिल्याबरोबर त्यानं तो पूजेचा पाट उचलला आणि बाहेर भिरकावून दिला. बाहेर आभाळ भरून आलं होतं. विजा चमकत होत्या. इतक्यात धोधो पाऊस कोसळू लागला. सखारामनं परत बायकोला मारझोड केली. मुलांना मारलं. बायकोला आज त्यानं घरातून हाकलून दिलं. ती लेकरांना घेऊन पडवीत बसली. तो पुन्हा घरातून बाहेर आला आणि पडवीतूनही तिला हाकलून दिलं. ती सखारामच्या हातापाया पडू लागली. विनवण्या करू लागली. गयावया करू लागली. आव बाहेर पाऊस मी म्हणतोय, कमीत कमी आजची रात तरी मला आणि लेकरांना पडवीत बसू द्या. त्यानं कमरेचा पट्टा काढला आणि म्हणाला, हे घर माझं हाय, बघतोच कशी पायरी चढून वर येते ते. आणि पडवीतच तो आडवा झाला. काशीबाईंची पोरांना पडवीत घेऊन जाण्याची सुद्धा हिंमत झाली नाही. ती पोरांना घेऊन इकडं तिकडं बघू लागली, पण रात्रीचे 12 वाजून गेले होते. कुणाचंच दार उघडं नव्हतं आणि धो पाऊस कोसळत होता. पोरं थंडीनं काकडत होती आणि त्या आईनं त्या भर पावसात हंबरडा फोडला, पण तो हंबरडा कुणालाच ऐकू गेला नाही. तो हंबरडा फक्त तिनं आणि तिच्या 2 चिमुकल्यांनीच ऐकला. आणि लक्ष्मी वृत्ताच्या दिवशी ती खरीखुरी लक्ष्मी घरातून बाहेर पडली. ती कायमचीच. आज मात्र सासर जवळ असूनही तिला सासर दूरचं वाटू लागलं आणि माहेर दूर असूनही तिला माहेर जवळचं वाटू लागलं. तिनं घराकडं पाहिलं, हात जोडले आणि नकळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. अखेरचा हा तुला दंडवत, अखेरचा हा तुला दंडवत. असं म्हणून ती झपाझप पावलं टाकत माहेरची वाट चालू लागली आणि चालतच राहिली. श्रोत्यांनो, आत्ताच आपण माझ्या कथा ऐकल्या. त्या कथेतून नक्कीच तुम्हाला भावना कळल्या असतील. भावना या आपण शब्दात व्यक्त करत असतो, पण त्या भावना येतात कुठून? तर ते शब्द जर आपण मातृभाषेतून वापरले तरच त्या भावना आपल्याला नक्की कळतील. तर चला तर मग मी तुम्हाला मातृभाषेविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे. सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरून जाताना, सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरून जाताना, दगडालाही पाझर फुटावा माझ्या मातृभाषेचं गुणगान गाताना, दगडालाही पाझर फुटावा माझ्या मातृभाषेचं गुणगान गाताना. अहो, गेल्या कित्येक वर्षापासून शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया ही समस्या अगदी गगनाला भिडत चाललेली आहे आणि शाळेची निवड करणं ही तर अग्निपरीक्षाच ठरलेली आहे. त्यातली त्यात भरीसभर म्हणून
माध्यमाची निवड करणं ही तर प्रत्येक पालकासमोर पडलेला अगदी यक्ष प्रश्न आहे. आणि या सर्वांना कारणीभूत आहे इंग्रजी माध्यमाचं वेड. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी खरोखर इंग्रजी माध्यमाची निवड करणं गरजेचं आहे का? आणि इंग्रजी माध्यमाची निवड केल्यावर इंग्रजी भाषा येईलच याची शाश्वती आहे का? याचा आपण कधी सारासार विचारच करत नाही. आणि भाषा शिकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यावेळी आपल्या घरात लहान मूल जन्माला येतं त्यावेळी ते आईवडिलांची भाषा शिकतं आणि ज्यावेळी ते थोडं मोठं होतं त्यावेळी ते आजूबाजूच्या परिसरातील लोकांची भाषा शिकतं. त्यातूनच त्याची शब्दसंपत्ती वाढते, त्याची निरीक्षण क्षमता, आकलनशक्ती, जिज्ञासूवृत्ती इत्यादींचा विकास होतो आणि त्याची भाषा अधिक प्रगल्भ होण्यास मदत होते. आणि ज्यावेळी ते मूल शाळेत जायला लागतं त्यावेळी शाळेत शिकवणारी भाषा जर मातृभाषा असेल तर अगदी दुग्ध शर्करा योगच म्हणायचा. कारण मातृभाषेमुळं विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होते. जगभरात सर्व शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मेंदूशास्त्रज्ञ या सर्वांचं एकमत आहे की मुलांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे. आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्कोच्या अहवालानुसार मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांची आकलनशक्ती ही परकीय भाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांच्या आकलनशक्तीपेक्षा अधिक असते. आणि या गोष्टीचा मी प्रत्यक्ष अनुभव घेते. कारण माझा मुलगा शंभू मी माझ्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकला आहे. आधी मी त्याला कुठल्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलेलं नाही. मग तो मराठी तर चांगल्या प्रकारे लिहितो वाचतोच, पण इंग्रजीचेही छोटे छोटे शब्द वाचतो, वाक्य वाचतो, ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. मग इंग्रजी माध्यमांचा अट्टहास का? कारण मातृभाषेतून शिकवणाऱ्या माझ्या शाळासुद्धा खूप महान आहेत. मग कशा असाव्यात शाळा? तर माझ्या जिल्हा परिषद शाळांसारख्या. खरोखर आपल्याला आपल्या शाळेतून आकाशाला गवसणी घालणारे विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यासाठी मातृभाषा फार महत्त्वाची आहे. आणि मातृभाषेतून शिकवणारे माझे शिक्षक बंधू भगिनीसुद्धा खूप महान आहेत. ते प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी मायेनं जवळ घेऊन स्वतःचं मूल समजून शिकवतात. प्रत्येक गोष्ट त्या विद्यार्थ्याला येईपर्यंत अगदी जीवाचं रान करतात आणि त्याच्या गळी उतरवतात. आणि एवढे प्रयत्न करून ज्यावेळी ती गोष्ट त्या विद्यार्थ्याला येते ना त्यावेळी माझ्या शिक्षकांचा आनंद काही औरच असतो. मग कसे असतात माझे मातृभाषेतून शिकवणारे शिक्षक? तर ऐका. शिक्षक खरंच काय असतात? या लेकरांची माय असतात. शिक्षकांनी दिलेलं ज्ञान असतं जन्माची शिदोरी, जे सरतही नाही अन उरतही नाही. अहो, माझ्या शिक्षकांनी दिलेलं ज्ञान असतं जन्माची शिदोरी, जे सरतही नाही अन उरतही नाही. असे असतात माझे मातृभाषेतून शिकवणारे शिक्षक. आमचा इंग्रजी भाषेला विरोध अजिबात नाही, इंग्रजी माध्यमाचा तिरस्कारही नाही आणि इंग्रजी संस्कृतीचा अवमानही नाही. कारण एका संस्कृतीनं दुसऱ्या संस्कृतीचा मान राखावा हेही आपल्याला आपली संस्कृतीच शिकवते. आणि भाषा ही फक्त भाषा नसते, तर ती त्या भागातील, त्या प्रांतातील इतिहास, भूगोल आणि संस्कृती यांना प्रवाहित करण्याचं एक माध्यम असते. आणि मातृभाषेशी नाळ जर तोडली ना तर संस्कृतीशी नाळ तोडली जाते. कारण भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध आहे. आणि एक छोटंसं उदाहरण आहे पहा. मातृभाषेतून बोलणारे मित्र जर तुम्हाला भेटले तर ते तुम्हाला म्हणणार राम राम. मग तुम्ही काय म्हणणार? अर्थातच राम राम. म्हणजे तुझ्यात राम आहे, माझ्यात राम आहे आणि रामाला राम भेटला म्हणून त्याचा राम राम झाला. आणि आपल्याला जर आपल्या संस्कृतीमधला हा राम जिवंत ठेवायचा असेल तर आपल्या मातृभाषेत राम असणं गरजेचं आहे. आणि आपली भारतीय संस्कृती फार महान आहे पहा. आपल्या संस्कृतीने स्त्री आणि पुरुषांना शिक्षणाचा समान अधिकार दिलेला आहे. आणि मला तर असं वाटतं की आपल्या संस्कृतीनं स्त्रियांवर तर अधिकच विश्वास दाखवलेला आहे. कारण आपली संस्कृती स्त्रियांना सांगते, तू चूल आणि मूल सांभाळून तुझी नोकरी सांभाळ, तू शिक्षण घे,
पण तू हो सावित्रीबाई त्या ज्योतिबांची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. तू हो सावित्रीबाई त्या ज्योतिबांची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबांची, लोक तुला राजमाता म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबांची, लोक तुला राजमाता म्हणतील. आणि तू हो रमाबाई त्या आंबेडकरांची, लोक तुला 100 कोटींची माता म्हणतील. लोक तुला 100 कोटींची माता म्हणतील. ही आहे आपली संस्कृती. मग आपल्या या संस्कृतीचा वसा आणि वारसा अबाधित ठेवण्याचं काम हे तुम्हा आम्हा सर्वांचं आहे आणि ते आपण यशस्वीपणे पार पाडणार आहोत याची मला खात्री आहे. शेवटी एवढंच म्हणेन की कुंतीपुत्र कर्ण म्हणजे शापित जीवनाची तेजस्वी गाथा आणि माझ्या मातृभाषेसाठी सदैव झुकवेन माथा. रात्रणीच्या सुगंधाने प्रफुल्लित होते संध्या आणि दिनकराच्या आगमनाने उत्तेजित होते उषा. अशीच तेजोमय व्हावी माझ्या मातृभाषेच्या विराट आयुष्याची दिशा. माझ्या मातृभाषेच्या विराट आयुष्याची दिशा. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण कविता सोनटक्के यांनी सादर केलेल्या कथा ऐकल्यात आणि मराठी भाषेविषयी अर्थात मातृभाषेविषयी प्रेम कसं असावं हे सुद्धा आपण जाणून घेतलं. अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया पुढच्या अक्षर लेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.